स्टेज बघू शकता आपण सर्व कमिटी मेंबर्स, त्याच्यामध्ये आमचे रामदास केनीस सुद्धा उपस्थित झालेले आहेत. वेलकम रामदास, आपलं हार्दिक स्वागत आहे. यांच्या उपस्थितीत जे सिनियर खेळाडू आहेत, कमिटी मेंबर आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये लॉट काढण्यात येत आहेत. सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांनी जे झाड लावलं 40+ त्या झाड आता खूप खोलवर पोहोचलेलं आहे मित्रांनो. त्याची मुलं आता खूप जमिनीत खोल गेलेली आहेत आणि या झाडाला आता भर आलेला आहे. आणि तो भर आपण या ठिकाणी स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 मध्ये पाहतोय. नवीन 40+ खेळली, मास्टर 40+ खेळली आणि आपण एक सिनियर 40+ खेळतच आहोत. एक बहर आलाय आणि फुलं आणि फळं सजलेली आहेत या झाडाला. असं म्हणतात की एवलुसा वेळू लाविला दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा प्रकारचं हे झाड फुलतंय. पुन्हा एकदा आपण सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. धन्यवाद शशीजी मात्रे. पुन्हा एकदा सर्व कडरसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या इव्हेंट मध्ये, बिग शो मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहता क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट लावणीजोग स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. स्पर्धेचा अंतिम सामना दोन बलाढ्य संघामधून आपण पाहतोय. गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी भादवड. निश्चितच गंगामाता गुंदवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं संकेत पाटील यांच्याकडे. धन्यवाद संकेत, तुझं मनापासून कौतुक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष भिवंडी ग्रामीण महेंद्र पाटील गुंदुली यांच्याकडनं गंगामाता गुंदुली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. अँड बॅक टू नाव क्रिकेट. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. दोन संघामधून विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट. नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतोय गंगामाता गुंदवली संघ. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. पहिल्या षटकाला आरंभ, प्रारंभ, सुरुवात, आगाज, सलामी, गोलंदाज. आणि निश्चितच सामन्याला सुरुवात होते न होते तोच ब्रेकिंग न्यूज मित्र आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो हा क्रिकेटचा बिग इव्हेंट, रोहनजी पाटील यांच्याकडनं एक विशेष ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. आपण कुठल्या प्रकारची हॅट्रिक साधता, विकेट, षटकार, चौकारांची हॅट्रिक साधता, तर रोहनजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. धन्यवाद. पहिला चेंडू फोर्स केलं होतं, चेंडू गेला होता मिड विकेट आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक ज्याला आपण पाहिलं होतं, झेल सोडतोय, जीवदान देत आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय भानुदा. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकड गाठ घेतो. लेफ्टन राऊंडचा मार्क करतोय, स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज संजू. या ठिकाणी चेंडूला सुंदरसं ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू मिडवून लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड मधून चेंडूला थोडंसं मिसफील केलं जातं आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. आणि ह्याच बरोबर गंगामाता गुंदवली संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3. प्रल्हाद आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक. अतिशय देखना फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दणदणीत चौकार येतोय. संजू याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं अतिशय देखना फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला सुंदरसा प्रहार झाला होता. एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला दणदणीत चौकार येतोय.
मेहुल एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर नितीन पाटील यांच्याकडे गुंदवली संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडनं नितीन म्हात्रे यांच्याकडनं 1701 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साधता विकेट चौकार षटकारांचे हॅट्रिक साधता मेहुल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत नितीन म्हात्रे. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आला नाहीये. एक धाव मिळते फलंदाजाला आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. जय बजरंग कारवीर संघाच्या संगणक भिवंडीतील नामांकित असा क्रिकेटर भारत पाटील या स्पर्धेला आणि विशेष करून दोन्ही संघांना त्याच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मात्र फसतोय. आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण यशवंत तरे याच्याकडनं अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. बिग हिटचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमेवर ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता आणि आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला होता. वेल जज कॅच यशवंत तरे. पहिला फलंदाज फेल होतोय गंगामाता गुंदवली संघाचा भानुदास. खूप महत्वपूर्ण सफलता मिळते प्रल्हादला, कारण जो अडसर होता भानुदासचा तो या ठिकाणी दूर करतोय प्रल्हाद. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा भानुदास असफल ठरला होता आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये देखील भानुदास असफल ठरतोय. एक महत्वपूर्ण या ठिकाणी बळी मिळवतोय प्रल्हाद. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतोय. लेफ्ट राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय संजू. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड वर चेंडू आपण पाहतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर आउटफील्ड मधून बघूया एक्झिट काय घडलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चित संघाच्या कुठेतरी 2 धावा वाचवल्या जातात. सामना विजयासाठी मित्र फार महत्वाचं असतं. तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे आपण पाहतो गोलंदाजी फलंदाजी आपण क्षेत्ररक्षणाची फार गरज असते आणि एक्झॅक्ट मैदानामधून आपण पाहतोय एक लाजवाब असं क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्ररक्षण केलं होतं. संघाच्या कुठेतरी 2 धावा वाचवल्या गेल्या होत्या. मात्र 2 धावा कंप्लीट 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 10. गंगामाता गुंदवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली रामनाथजी पाटील, रामनाथ गंगाराम पाटील यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला आणि पूर्ण इव्हेंटला ऑल दी बेस्ट केलं जातं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 संत आणि सावध सुरुवात. 10 रन लॉस ऑफ फर्स्ट विकेट. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 10. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतोय जादुई कैलाश. गुंदवली गावची A1 जोडी नितीनजी म्हात्रे आणि संजय पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं आणि विशेष करून त्या दोघांच्याकडनं हॅट्रिकसाठी गंगामाता गुंदवली संघाकडनं षटकार चौकार विकेटची हॅट्रिक साधतात. तर 1701 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. तर जादुई कैलाश येतोय. दुसरे षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो विनोद. या ठिकाणी हलक्यात बॅट फक्त चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. शॉट स्क्वेअरला चेंडू जातोय आउटफील्ड मधून. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र तोपर्यंत वेळ आहे ती 2 धावा घेण्याची आणि या 2 धाव्याने गंगामाता गुंदवली संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. 1 बाद 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. उत्कृष्ट खेळ बघायला मिळाला दोन्ही फलंदाजांचा. अतिशय रिक्सी अशी धाव घेतली होती. दुसरी धाव खरोखर अतिशय चपळाईने पूर्ण केली होती दोन्ही फलंदाजांना. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो आणि क्रिकेटचं बिग शो मित्र आपण पाहतोय. एक सुंदर अप्रतिम एक उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा कैलाश
आणि या ठिकाणी मात्र चेंडूला बेगीट घेण्याचा प्रयत्न, लाईन पासून चेंडू थोडासा, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, बॅट थोडीशी विभक्त, चेंडू पासून कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेताना फलंदाजाला परिपूर्ण लाईन मिस झाला होता चेंडूची, कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 12. आता मात्र टेस्टच्या अंदाजानं चेंडूला सोडून दिलं होतं, निश्चित चेंडू ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा, आउट ऑफ ऑफस्टॉम, पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या वाढते 13. तुफान क्रिकेट क्लब पिंपळास यांच्या माध्यमातून स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्मृती शेख 2020 आपण थरार पाहतोय. शशी आपण पाहिलं खरोखरच्या दोन्ही संघांनी पूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलं, बलाढ्य संघांना पराभूत करून हे संघ अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणी ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क पाहायला मिळणार, तो चेंडू शॉट ताळमेला जातो, आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावेमध्ये फलंदाजाला आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 14. वेलकम सुदर्शन गायकवाड, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक क्रिकेटचे निस्कीम चाहते आणि विशेष करून आमचे गुणलेख अल्पेश यांचे काका आहेत. सुदर्शनजी आपलंही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. कैलाश चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं जातं, चेंडू पॉइंट सीमारेषेकडे जातोय, आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने संघात धावसंख्या होती ती 16. नाणेफेक जिंकल्यानंतर गंगामाता गोंदिवली संघ प्रथम एक धाडसी निर्णय घेतो, तो फलंदाजी करण्याचा. याचं कारण विशेष आपण पाहिलं होतं. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय, वेलकम. मान्यवरांचं शुभ आगमन होतंय, वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य संजूजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. चेंडूला स्विचिटचा फटका आपण पाहतो, अतिशय दमदार फटका, चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर, अतिशय चांगला दमदार फटका होता. सौभाग्यवती रिंकू संजू चौधरी या ताईंचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर त्यांचे यजमान संजूजी चौधरी आपलंही मनापासून स्वागत. आणि नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं त्यांच्याकडे ब्रेकिंग न्यूज मित्र या ठिकाणी येते दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी, नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं आणि या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं होतं असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. संजू चौधरी यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बघूया गंगामाता गोंदिवली संघ कुठपर्यंत मजल मारतो याचं धावतं वर्णन करतील माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आज. आणि निश्चितच अंतिम सामना, अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय, बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते स्वर्गीय बलवंतदादा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक. षटकारांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं रोख पारितोषिक. या स्पर्धेचे प्रणेते
आणि स्वर्गीय बलवंतदादा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील यांच्याकडनं ऑल टू शशी. धन्यवाद मोहन भोईर. आणि घ्या ब्रॉड चेंडूला दिशा दिली ती लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू होता सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. प्रहार केला होता बघायला मिळाला. थोडासा स्लो राम चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. शफल झाला होता संजय आणि भिरकावून दिलं होतं चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्या त्या 25 पर्यंत. चांगली सुरुवात करून देताना दोन्ही फलंदाज. भानुदास लवकर बाद झाला होता, पण येणारा फलंदाज विनोद आणि संजय अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संजय म्हात्रे राईट आर्मवर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉंगाच्या दिशेने सरसावतोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगली फेकी, चांगला खेळ बघायला मिळाला होता आणि गरज आहे, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज सुद्धा आहे. एक धाव रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्येत पुढे जाते. धावसंख्या होते 26 रन. विनोद आहे अजूनही गंगामाता गुंदवली संघाचा जर विचार केला मोहन, तर फलंदाजी खूप मोठी लॉबी, खूप मोठा भरणा असलेला हा संघ आहे. विनोद एक चांगली फलंदाजी करतो. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. संजय 17 धावांवर खेळतोय. चांगला चेंडू होता, हलकासा शफल झाला होता फलंदाज. बघायचं पंचांकडून कोणत्या प्रकारचा इशारा येतोय. यस, बाईकच्या रूपाने धाव येते. स्टंपच्या काही इंचावरून चेंडू उडाला होता. ही बाईकच्या रूपाने येणारी धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धाव होत्या 27. संजय ऑन स्ट्राइक. संजय बॉलिंग. आता थोडासा थांबून केला होता. बघायचं स्क्वेअरच्या दिशेने चेंडू सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि फलंदाज संजय हा धावची चोरपण बाद. दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संजय बाद झाला. धावा वाढलेल्या आहेत. धावा झाल्या आहेत त्या 29 रन्स ऑन बोर्ड. संजय 9 चेंडू खेळला, 2 चौकार मारले आणि 1 धाव पटकवल्या त्या 19. चांगली या ठिकाणी आपण बघत आहात आकडेवारी करताना. क्रिकेटचा कॉम्प्युटर किंवा क्रिकेट स्कोरिंगचं कॉम्प्युटर ज्यांना आम्ही म्हणतो असे आमचे अल्पेश गायकवाड. थोडा स्पीडअप करायचं आहे. संजय आपल्या बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज मैदान येतोय. अरविंद आणि विनोद नॉन स्ट्राइक एंडवर उभा आहे. टीडीसी बँकेचे मॅनेजर आहेत. आता मात्र मोठा पटका बघायचा. चेंडूला भिरकावून दिला लांगांच्या दिशेनं. काय होते बघायचंय. नक्कीच प्रेक्षक आहेत. आमचे व्हॉलेंटियर सुद्धा आहेत. निर्णय काय येते. नक्कीच थोडस थांबा मित्रांनो. निर्णय अजून आलेला नाहीये. त्या ठिकाणी कमिटी मेंबर्स आहेत का बघूया. कमिटी मेंबर्स केलेले आहेत. यस, आपण डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवतोय. निर्णय अजून येत नाहीये. रमेश
काही काळासाठी खेळ थांबलेला आहे, निर्णय येतोय, नक्कीच अंतिम सामना आहे. सर्वांच्या या ठिकाणी शंकांचं निरसन होणार आहे मित्रांनो. थोडस जगदीश मात्रे यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कमिटीचा निर्णय देखील तोच आहे. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. निर्णय अजून पेंडिंग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी घाई गर्दी करू नका. अंतिम सामने आपण अंतिम क्षणापर्यंत आलेलो आहोत आणि अंतिम क्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं घाई गडबड कोणी करू नका. येस, पंचांचा जो निर्णय असेल, कमिटीचा जो निर्णय असेल, ते दोन्ही संघांना ऍक्सेप्ट करावाच लागेल. कारण याच्या अगोदर आपण अतिमध्ये तसं टाकलेलं सुद्धा आहे. पंचांचा निर्णय अखेरचा राहणार आहे. पंच मैदानात येत आहेत. पंच जो निर्णय देतील तो सर्व ग्राह्य धरला जाईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच ग्राउंड मध्ये जात आहेत, तिथूनच निर्णय डिक्लेअर केला जाईल. क्रुशल मोमेंट आहे. नक्कीच थोडासा घाई गर्दीचा खेळ. क्रिकेटमध्ये अशा घटना नेहमी घडत असतात. आपण नेहमीच बघतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारचे कॅमेरे असतात मित्रांनो. पण आपले जे मैदानी या आपल्या विभागातले जे ग्रामीण खेळ आहे त्याच्यामध्ये कॅमेऱ्यांची तशी उपलब्धता नसते. म्हणून काही निर्णय हे आपण अबाधित ठेवत असतो. बघूया पंच कोणता निर्णय देतात. या षटकार आहे. क्या बात आहे. निर्णय दिला ना, तो ऍक्सेप्ट सुद्धा केला. मी या ठिकाणी भादोड संघाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, संघाच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू लागत दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. चेंडू मात्र हातातून निसटतोय. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बघा कुठे होती मॅच आणि कुठे ते. जरा समोरचे प्रेक्षक प्लीज, कमिटी मेंबर्स आपण सुद्धा जर थोडे मागे या, आपण मागे या थोडं. आणि आपले जर मेंबर्स असतील तर थोडेसे बाउंड्रीवर गेले तर अतिशय चांगलं होईल. लागोपाठ 2 षटका ठोकल्यानंतर धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्यात. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावा झालेल्या आहेत त्या 41. यस, कमिटीचे व्हॉलेंटियर्स असतील, कमिटी काही मेंबर्स असतील. जगदीशजी म्हात्रे, थोडस या अगोदर सुद्धा आपलं हे बोलणं झालेलं आहे. थोडं जिथे आपण रिक्स आहे तिथे आपण रिक्स कमी करूया. त्या ठिकाणी आपले मेंबर्स पाठवूया. मित्रांनो, या अगोदरचा जो निर्णय होता अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आला होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला होता, पण त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक सीमेच्या बाहेर पडला होता आणि तो त्या क्षेत्ररक्षकाला टच झालेला होता. अशा प्रकारची सिच्युएशन होती. म्हणून तो षटकार या ठिकाणी घोषित केला गेलाय आणि तो निर्णय चांगल्या रीतीने मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केला. पुन्हा एकदा या ठिकाणी भादोड संघाचं या ठिकाणी कौतुक व अभिनंदन. थँक्यू. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळाली. फलंदाज अरविंद लागोपाठ 2 षटकार ठोकले. आता तिसरा षटकार म्हणजे जर हॅट्रिक साधताय तर रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन पाटील, गोलंदाज मच्छिंद्र, समोर आहे विनोद. आणि हा मोठा फटका मारता प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा काय येते बघा, बाईकच्या रूपाने येते. हा चेंडू मित्रांनो किती रुपयांचा असेल तर बरोबर 5,000 रुपयांचा असू शकेल जर चेंडू सीमेच्या बाहेर पडला तर. बघायचं आहे. धावसंख्या 42 झालेली आहे. थोडस आव्हानात, थोडीशी डेंजर झोन मध्ये धाव पदार्पण करतायत मित्रांनो. मच्छिंद्र, शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक. समोर आहे फलंदाज अरविंद. भिरकावून
आणि आता सहज सोपा झेल, सहज सोपा झेल, सॉफ्ट डिस्मिसल, स्क्वेअर लेग वर सॉफ्ट डिस्मिसल बघण्यात आलाय अरविंद. येस, वाटलं होतं हा 5,000 रुपयांचा फटका देणारा पडला होता की मारणारा मिळणार होता, पण फटका पडलाय तो गुंतवली संघाला. चांगला फलंदाज बाद झालाय अरविंद, पण अरविंदनं आपलं काम तमाम केलंय. 2 षटकार टोकले, जिथे गरज होती तिथे त्याने चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला 12 धावांची या ठिकाणी भर दिली. धावसंख्या स्थिर आहे 42. गडी बाद झालाय तो तिसरा अरविंद. नवीन फलंदाज नितीन मैदानात येतोय. आता मात्र थोडस हात खोलावे लागतील, काय चेंडू शिल्लक आहेत काहीशे, आणि विनोद स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर नितीन आहे. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न करतो, लांगणकर चेंडू सरसावतोय. 1 धाव पूर्ण केली आणि चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. चप्पल झाला होता फलंदाज, स्टंप सोडले होते, पंचाकडून बाईचा इशारा येतोय. आता मात्र हवा देखील, हवेचा रुख बदललेला आहे, हवेचं वातावरणात मध्ये चेंज झालेला, हवा थंड गार सुटलेली आहे. असं वाटतं की कुठेतरी माथेरान किंवा महाबलेश्वर ठिकाणी आपण खेळतोय अशा प्रकारचा भास आता निर्माण होतोय, कारण अंतिम क्षणात मोहन या ठिकाणी हा खेळ आलेला आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 45 रन्स ऑन बोर्ड. दीपक कुठे आहे ते? चला स्पीडअप करा. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू स्क्वेअर लेकर चेंडू सरसावतो. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 47. वसंत पाटील गंगामाता गुंदवली संघाचे खेळाडू आहेत. आपण व्यासपीठावर यायचंय. मच्छिंद्र, सुंदर चेंडू स्क्वेअर कट केलाय, डीप पॉइंट चेंडू सरसावतो, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नितीन हा धावचित. अशा प्रकारे मित्रांनो 1 धाव पटकावली, धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 48 आणि 49 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे गंगामाता गुंदवली संघानं गावदेवी भादवड संघासमोर. हॅलो, हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय 2 संघामधून, आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. त्या मान्यवर मंडळींचं आयोजकांच्या वतीनं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जातं. हॅलो मित्रांनो, निश्चितच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालं होतं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक सिद्धार्थ सेलार साहेब या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत, आणि आयोजकांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. सन्माननीय अतिथीगण मान्य सिद्धार्थ सेलार साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं.
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास सन्मान्य पंकज घरत साहेब उपस्थित आहेत. त्यांचे आयोजकांच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. सन्मान चिन्ह देऊन ह्या मान्यवरांना गौरवलं जातं. पंकजी घरत साहेब यांचं या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित हर्षलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जातं. त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे समाजसेवक श्याम घरत साहेब उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान, त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आपण श्याम घरत श्यामजी घरत आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. श्याम घरत साहेब. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय अनिलजी शेलार साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अनिलजी शेलार 49 धावा करायच्या आहेत. गंगामाता गुंदवली संघाने 48 धावा पटकवलेल्या आहेत, तर भादवड संघाला 49 धावेचं टार्गेट असेल. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर पिंपलास गावचे माजी उपसरपंच सन्मानित पांडुरंग नागावकर साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवलं जातं. सन्मान्य पांडुरंग नागावकर साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान होत आहे. त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवलं जातं. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय अंकुशजी भोईर यांनाही आयोजकांच्या वतीने विशेष गौरव आणि सन्मान केला जातो आणि त्यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य संदेशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला जातोय. त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विशेष सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित या स्पर्धेसाठी निश्चित तन मन धन ज्यांना मला अर्पित केलं होतं ते सन्मान्य संजयजी चौधरी साहेब यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातो. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. सन्मान्य संजयजी चौधरी साहेब त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती रिंकू संजय चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी सौभाग्यवती रिंकू संजय चौधरी या ताईंचे या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. त्याचबरोबर पिंपलासगाव शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख सन्मानी शिवाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय संतोषजी पाटील यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. सन्माननीय संतोषजी पाटील संतोष पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातो. त्यानंतर माननीय श्री रामदास जोशी माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. रामदास जोशी. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय 40+ सचिव प्रदीप जोशी यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. विनोद आता मात्र मोठा फटका खेळतोय. बघायचं काय होतंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा एक स्वेट झेल टिपला जातोय. फलंदाज प्रल्हाद अश्विनीवर बाद.
नक्कीच फलंदाजीमध्ये फेल ठरला, पण क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी हिरो ठरतोय. एक मोठा फलंदाज प्रल्हाद या ठिकाणी बाद होतोय. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या मित्रांनो, वेळ फार कमी आहे आपल्या जवळ. चांगली सुरुवात करून देताना या ठिकाणी विनोद, या अगोदरच्या 2 सामन्यात विनोदनं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पटकावला होता. इथे देखील विनोद चांगली फलंदाजी केली आहे. विनोदनं ओपनिंग साठी आला होता, 1 डाऊन साठी आला होता. संघ नायक आहे, जिम्मेदारीनिशी गोलंदाजी करतोय आणि चांगला खेळ देखील साकारतोय. त्याच्यानंतर आउटफील्ड मधला एक चप्पल असा गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षक, तिन्ही फॉर्मॅट मध्ये अतिशय चांगला असा खेळाडू विनोद म्हात्रे. टीडीसी बँकेचे सध्या तरी मॅनेजर आहेत, शाखा व्यवस्थापक आहेत, आमचे बँकमेट आहेत, आमच्या जोडीला काम करत आहेत. चांगली पर्सनॅलिटी आहे, एक कूल मॅन म्हणून ज्यांना समजलं जातं टीडीसी बँकेत असे विनोद. संजय चौधरी यांच्या मार्फत प्रत्येक षटकारास कोणीही षटकार मारला त्या सर्व 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लोअर फुलटा चेंडू फेकला होता, भिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. आमच्या भिवंडी समालोचन क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव सन्माननीय संदेशजी वखारे साहेब यांच्याकडून दोन्ही संघांना आणि विशेषतः या आयोजनाला शुभेच्छा येत आहेत. नक्कीच आमचे एक डॅशिंग सचिव आहेत की ज्यांनी आतापर्यंत या संघटनेची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेले असे संदेशजी वखारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला व दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद संदेशजी वखारे, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सावकारने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय संजय. पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडूला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे भानुदास. क्या बात आहे, गब्बर की दहाड. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक क्या बात आहे, काय 10 टोकली होती भानुदासनं आणि ज्या प्रकारे मांडीवर थाप दिली आणि लगेचच आठवण झाली ती आपल्या शिखर धवनची. गब्बर गब्बर. दुसरा फलंदाज बाद होतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी साकारताना विनोद. एक चौका टोकल्यानंतर असं वाटलं होतं की मनोदरी कुठेतरी खचेल की काय, पण मनोदरी खचू दिलं नाही. का अंतिम सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे आणि जर इथे मनोदरी खचले गेलं तर असं म्हटलं जातं की जर मालकाचं मनोदरी खचलं तर घरातील सर्व माणसाचं मनोदरी खचलं. तसं होऊ दिलं नाही. कॅप्टनशी इनिंग कशी खेळावी, कॅप्टनने कसं खेळावं हे दाखवून दिलं ती विनोद यानं. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू लांगणकडे येतोय, प्रेमनाथ हातबल होतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या असं असतं क्रिकेट, एक तुम्हारी एक हमारी. अशा प्रकारचा क्रिकेट एक नाटकीय क्रिकेट. 2 फलंदाज जरी बाद केले पण धावा खर्च केल्या त्या 10 विनोदाच्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावेचा पाठलाग करताना भादवड संघाची धावसंख्या 2 बाद 10. त्यानंतर पुन्हा मित्र आपण स्टेजवर मान्यवर कक्षामध्ये जातोय का मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित, त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जाणार आहे. सन्माननीय सुनीलजी ठाणगे साहेब गेली 5 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे शिवसेना विभागप्रमुख सुनीलजी ठाणगे साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. सुनीलजी ठाणगे यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं, गौरवलं जातं. सुनील ठाणगे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर गंगामाता गुंदवली या संघाचा वसंतजी आपण स्टेजवर यायचं, वसंत पाटील. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे.
हिट विकेट स्वरूपाने मला वाटतं फलंदाज बाद झालेला आहे. मान्य त्याचबरोबर या मान्यवर कक्षामध्ये मान्य घनश्यामजी भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास यांच्या ठिकाणी आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. नंतर करायचं चालेल काय. एक वेगळ्या प्रकारचा क्रिकेट बघायला मिळालं होतं मच्छिंद्रद्वारा. असं वाटलं होतं की चेंडू बीट झालाय पण पाय त्याचा स्टंपला लागलाय आणि हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय मच्छिंद्र. नवीन फलंदाज मैदानात जातोय कैलास. आता मात्र एक महत्वपूर्ण जोडी मैदानात आहे, कैलास आणि संतोष. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर एक चांगली सफलता मिळवतोय गोलंदाज अरविंद. अरविंद चांगले 2 षटकार ठोकले होते, आता गोलंदाजी चांगली करतोय. कैलास, जादूगर कैलास म्हणून ज्याला संबोधण्यात येतं असा हा या ठिकाणी फलंदाज स्ट्राईकवर. केवळ बघायची भूमिका घ्यावी लागते ती क्षेत्ररक्षकाला. चेंडूकडे निव्वळ बघण्याची भूमिका घेतली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार. ज्या अनुषंगानं कैलासनं आपलं या ठिकाणी मोठा फटका खेळला आणि त्याच्या अगोदर मच्छिंद्रने स्वतःचा बळी देत कैलासला मैदानात पाचारण केलं. जी रणनीती आखली होती त्या रणनीतीला यशस्वीरित्या पार पाडताना कैलास हा फलंदाज. 49 धावांचं टार्गेट पार करत असताना धावा फलकावर आहेत 16. पुन्हा एकदा शफल झाला होता फलंदाज. लॉंग जॅकच्या दिशेने चेंडू सरसावतोय. चेंडू मात्र हुलकावून देतोय. याचबरोबर चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्येत बदल होतो. धाव संख्येत 20 रन्स ऑन बोर्ड. वीस धावा फलकावर आहेत. अजूनही 29 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. दोन षटकार आतापर्यंत झालेले आहेत. अरविंद याने देखील 2 षटकार ठोकलेले आहेत. संतोषने 1 षटकार, कैलासने 1 षटकार ठोकलेला आहे. अजूनही कैलास स्ट्राईकवर आहे. चला जरा वेळ कमी खर्च करा, अंधार पडतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की मोठी सफलता मिळते, पण त्यानंतर खरपूस समाचार घेत असताना फलंदाज कैलासने आज एक वेगळ्या प्रकारचा रेकॉर्ड केलाय. निधाव षटकाच्या हाताळणी केली होती आणि 4 फलंदाज बाद करण्याची किमया केली आहे. चांगला चेंडू होता, केवळ बघ्याची भूमिका घेतली. असं वाटलं होतं की चेंडू पडल्यानंतर आणखी उजव्या एसटीच्या बाहेर पडतोय की काय. केवळ बघ्याची भूमिका घेतली. कोणत्या प्रकारची हालचाल बघायला मिळाली नव्हती. न खेळता चेंडूला निधाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला गेला कैलासद्वारा आणि धावसंख्या स्थिर राहिली ती 20. 29 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14. अति सुरेख चेंडू होता, पण थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर पडला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे या ठिकाणी बीट झाला होता फलंदाज कैलास. बाकी काय मॅचरक्षक नितीन चोख बजावतोय. धावसंख्या स्थिर आहे 20. तेरा चेंडू आणि 29 धावेची गरज. आता मात्र ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू लॉंग ऑन कडे सरसावतो. प्रेमनाथ चेंडू पर्यंत पोहोचतो. 1 धाव पूर्ण केली
आणि एका धावेवर समाधान, म्हणजे ज्या गतीने चेंडू जवळ आला होता त्याच गतीने फेकी केली होती आणि एक धाव पटकावत एका धावेने धावसंख्या होती ती 21. आणि आता मात्र इक्वेशन बदलत आहे, 12 चेंडू आणि 28 धावींची गरज. 14च्या सरासरीने संजय चौधरी यांच्या मार्फत प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे मित्रांनो. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत संतोषच्या बॅटमधून आणि कैलासच्या बॅटमधून आणि 30 जोडी मैदानात उपस्थित आहे. अशा खूप असतील भादोड संघाला, कारण महत्वपूर्ण जोडी आहे भादोड संघाची. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. या 28 धावा कशा प्रकारे पटकावतायत किंवा त्याहून अधिक या 28 धावा रोखण्याची कशा प्रकारे रणनीती आखतात गुंदवली संघ हे आपल्यापर्यंत पोहोचवतात मोहन भोईर. धन्यवाद शशी. चला आपण स्पीड अप करायचं, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. 95 गुंदवली संघाला विशेष सूचना केली जाते, प्लीज आपण वॉर्निंग केली जाते, आपण टीम मीटिंग करू नका, नाही तर कदाचित आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. पंच आपण लक्ष द्या, शेवटची 2 षटकं उरलेली आहेत आणि 2 षटकांसाठी फक्त आणि फक्त एक 10 मिनिटाचा टाइम आपण सेट करायचा आहे. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. तर गोलंदाज प्रेमनाथ, राईट आर्म ओरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो कैलाश. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय, लाईन पासून विभक्त राहतोय फलंदाज. चेंडू आधारतो एस्टँडवर, त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. गोला होऊ नका विनोद भानुदास सर, प्लीज स्पीडअप करायचं आहे. आपण चेअरअप जागेवर सुद्धा करू शकतोय नक्कीच. निश्चितच गोंदवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव भिवंडी ग्रामीण सचिन म्हात्रे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्ष गोंदवली केतनजी म्हात्रे, त्याचबरोबर विक्की महादेव पाटील, अमनजी म्हात्रे, एवन जोडी आपण पाहतो नितीन म्हात्रे, संजय पाटील यांच्याकडनं गोंदवली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. म्हणून जर बघितलं आपण या ओल्ड 40चा, तर काही असे काही निमित्तच काही खेळाडू आहेत की ती राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतात. त्याच्यामध्ये प्रेमनाथ हा एक मोठा गोलंदाज आहे की ज्याची जी रनिंगची दिशा बघितली 22 यार्डचे सर्कल आहे 30 यार्डचं, त्या लाईन अप वरून या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज एक्सप्रेस डिलिव्हरीचा गोलंदाज प्रेमनाथ. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन पासून बॅट विभक्त आपण पाहतो. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. आता मात्र उर्वरित 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं अवघड होत चाललेलं गंगामाता गोंदवली संघाकडे. मात्र शशी मी म्हणेन गोंदवली संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे, फलंदाज एक चांगले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज लॉंग रनअप घेतोय प्रेमनाथ. गोंदवली एक्सप्रेस या नावानं ज्याची ओळख आहे, आणि निश्चितच आपण पाहिलं होतं लेक्शमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बायची खून करतात. एक अमांतर धावणे संघाची धावसंख्या उठते आणि येणाऱ्या अजूनही 10 चेंडूमध्ये विजयासाठी आता 27 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या होती ती 22. धावा किती झाले फार महत्वाचं नाही, धावा किती हवा आहेत हे फार महत्वाचं झालेले. येणाऱ्या 10 चेंडू मधून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू बिरकावून दिला जातो, अतिशय चांगला फटका. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. यशवंतच्या बॅट मधून एक चांगला फटका. कमबॅक होतो पुन्हा एकदा गावदी स्पोर्ट्स भादवडा संघ. या चौकारण संघात धावसंख्या वाढते ती 26 आणि येणाऱ्या अजूनही 9 चेंडू मध्ये विजयासाठी अल्पेश सांगतात जी गरज आहे ती 23 धावांची. सामना संपलेला नाहीये, सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होतो या चौकारानं भादवडा संघ. अतिशय कुशल मोमेंटचा सामना, अति तटीचा सामना, रंगतदार सामना, प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चला वेल कमी घ्या. गोलंदाज प्रेमनाथ सज्ज. लॉंग रनअप, राईट मोरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट. अतिशय अप्रतिम फटका.
ज्या फटक्याची आवश्यकता होती भादवड या संघाला तोच फटका यशवंत याच्या बॅट मधून आपण निघतोय. व्हाट अ शॉट, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय सुपर डुपर फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. आणि आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळते. आता येणाऱ्या 8 चेंडू मधून विजयासाठी फक्त आणि फक्त 17 धावांची आवश्यकता. आणि ज्याप्रमाणे आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाज यशवंत आणि संतोष एक उत्कृष्ट कामगिरी. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय देखणा फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. आणि निश्चितच प्रत्येक षटकारासाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संजय चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी एक 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. आणि त्या पारितोषिक मानकरी ठरतोय संजय. मनसे विभाग अध्यक्ष महेंद्रजी पाटील गुंदोली या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रार, लॉंग लेग सीमरच्या बाहेर जातोय. दणदणी चौकार, आउटफील्ड दमदार चौका येतो. शानदार चौकार संघात धावसंख्या वधारते, सत्ते नट्टे फुकते बहरते. धावसंख्या 36. अतिशय देखणा चिकना अप्रतिम उत्कृष्ट फटका. 7-12 प्रत्येकाने पाहिलेला आहे. आता मात्र आता 7-13 पाहायचंय. येणारे 7 चेंडू मधून 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा, 7 चेंडू 13 धावा. प्रेमनाथ अतिशय ब्लॉकर मध्ये चेंडू, सुंदर सवांड, अतिशय चांगला फटका. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेने गावदी स्पोर्ट्स भादवड संघ पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. आणि येणाऱ्या 6 चेंडू मधून विजयासाठी आता हव्यात 11 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत चुरस आपण पाहतोय. निश्चित आपण तिसऱ्या षटकारामध्ये प्रेमनाथ हा गोलंदाज पाहिला. थोडासा महागडा गोलंदाज, तब्बल 17 धावा ज्यानं अर्जित केल्या. आणि तेच एकमेव कारण ठरते, स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरतंय. कुठेतरी सामना थोडासा झुकतोय गावदेवी भादवड या संघाच्या बाजूने. मात्र येणारा कालच ठरवेल कुठला संघ विजय संपादित करतोय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. आणि गोलंदाज दीपक निश्चितच दीपक तुला सोळा संधी हॅट्रिक साठी जयेश पाटील याच्याकडनं योग्य ते पारितोषिक. या ठिकाणी ब्लॉकर मध्ये चेंडू, सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू. त्या स्वरूपामध्ये चेंडूला सुंदरसा खेळून काढलं जातं. आणि बघूया एक्झिट काय घडलंय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र पोहोचू शकला नाही फलंदाज. आणि निश्चितच पहिली धाव अति वेगानं प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही. आणि दुसरी धाव घेताना मात्र एक महत्वाचा फलंदाज गावदी भादवड या संघाचा संतोष हा बाद होतोय, संतोष तरे. आता येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. येणाऱ्या 5 चेंडू मधून आपण 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडू भागात 2 धावांचं गणित आहे. चला वेळ कमी घ्या, लगेच आपण जायचंय.
दीपक तरे जातोय नेक्स्ट बॅट्समन. बाद झालेला फलंदाज आपण संतोष तरे याला पाहिलं. दीपक जातो. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. एक कुशल मोहिमेचा सामना आपण पाहतो. अतिशय अतितटीचा सामना आणि निश्चितच शशी मी म्हणेन खरोखरच सामना कसा असावा तर सामना असा असावा. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाहीये. अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना. येणारा कालच ठरवेल कुठला संघ विजय संपादित करतोय, कुठला संघ या चषकावर आपलं नाव कोरतोय. दीपक अतिशय अप्रतिम चेंडूची फेक. जागेवरून चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र येणाऱ्या 4 चेंडू मधून विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे आपण एक वेगळं गणित पाहतोय. कधी सामना झुकतोय गंगामाता गोंदुलीच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय गावदेवी भादवड संघाच्या बाजूने. आता येणारा कालच ठरवेल कुठला संघ या चषकावर आपले नाव कोरतोय. 4 चेंडू शेष आहेत. विजयापासून अजूनही 10 धावा दूर आहे. दीपक आता मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईट चिकून करते गमांतर धाव आणि शशी मी म्हणेन कुशल बोमेने अशा ज्या धावा असतात कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणाऱ्या असतात. या ज्या अवंतर धावा असतात निश्चितच संघाला पराभवाच्या खाईत नेणाऱ्या असतात. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका संघाला सावरू शकतोय. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर थोडासा बाउंड झाला होता. परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. संघ नायकाने टाकलेला विश्वास आणि या विश्वासाला पात्र ठरणारा गोलंदाज आपण दीपक याला पाहतोय. गंगामाता गोंदवली अगेन्स्ट गावदेवी भादवड या 2 संघामधून अंतिम सामना आपण पाहतोय. फलंदाज मला वाटतं प्लेन डाऊन स्वरूपाने बाद झालेला आहे आणि ज्याप्रमाणे संघटकांनी शशी मी म्हणेन विश्वास टाकला होता फलंदाजावर त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरला नाहीये. आता मात्र विजयी जातोय. आता मात्र कुठेतरी पराभव पराभवाला सामोरी जावं लागतं की काय भादवड्या संघाला. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण अंतिम षटकामध्ये दीपक याचं पाहतोय. नेक्स्ट फलंदाज विजय जातोय. 2 चेंडू शेष आहेत. विजयापासून अजूनही 9 धावा दूर आहे. आणि निश्चित असं वाटलं होतं की या सामन्यावर पकड मजबूत होते. अंतिम षटकापर्यंत असं वाटलं होतं शशी चला स्पीडअप करायचं सामना लगेच चालू करायचंय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं शशी खरोखरच भादवड संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. कमबॅक केलं होतं. चेंडूला ऑन साइडला ढकललं जात आहे. अतिशय खराब क्षेत्रक्षण. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि चुरस आपण पाहतो. येणाऱ्या 1 चेंडूवर 5 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता. आणि हा गोल्डन षटकार जर लागतोय तर व्यासपीठ मंचावर उपस्थिती सन्मानित संजू चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. 1 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तो षटकार मात्र टाळणार आहे या स्पर्धेचा विजेता. 1 बॉल 5 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. चाचणी स्पर्धेमधून आपण असं पाहिलं होतं साईनं तिच्या बॅट मधून गोल्डन षटकार आपण पाहिला होता.
आणि विजय याच्यामध्ये मात्र ती क्षमता हॅबिलिटी आहे. विजय हाही संघातील एक सर्वात महत्वाचा विस्फोटक फलंदाज आहे आणि विजय बघूया विजय फटकार मारून देतोय का, संघटनेकडे विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरतोय का. एक चेंडू 5 धावा, विजयी षटकार, गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी 5 धावा हव्यात. प्रेक्षक कुठल्या संघाने सामना जिंकल्यास प्लीज आपण मैदानामध्ये यायचं नाहीये. खरोखरच सामना कसा असावा तर सामना असा असावा, प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू शेष आहे, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 5 धावा, गोल्डन षटकार. बघूया अतिशय अप्रतिम एक्सप्रेस डिलिव्हरी. हडलक संजय भाई म्हात्रे अँड गुड लक गंगामाता गुंदवली. मित्र, तालुका क्रिकेट मधून आपण तिसरी स्पर्धा पाहतोय. पहिल्या स्पर्धेचा आपण जर विचार केला चाचणी स्पर्धा 2020 मानकरी ठरला होता टेमघर संघ. त्यानंतर दुसरी स्पर्धा आपण पाहिली, मानकरी ठरला होता जय बजरंग कारेवली. आणि तालुका क्रिकेट मधली तिसरी स्पर्धा स्वर्गीय बलवान सट पाटील चषकावर ज्या संघाने नाव कोरलंय तो संघ आहे गंगामाता गुंदवली. संजयजी म्हात्रे साहेब, संजयबाई प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. आणि दोन्ही संघाने विनंती आपण लगेच बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. आपण स्टेज समोर येऊन उभं राहायचं आहे. ये मॅचला